राज्यात महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली आणि राजकीय वातावरणाला अचानक वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे ऍक्टिव्ह मोडमध्ये उतरलेली दिसतीये. मेळावे, बैठकांची मालिका, स्थानिक नेत्यांची जमवाजमव आणि सोशल मीडियावरून आक्रमक प्रचार सगळं काही सुरू झालेलं आहे. पण याच चित्राच्या दुसऱ्या बाजूला नजर टाकली गेली तर महाविकास आघाडी मात्र अपेक्षेप्रमाणे हालचाल करताना दिसत नाहीये. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की विधानसभेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या या महानगरपालिका निवडणुकांकडे महाविकास आघाडी गांभीर्याने पाहत आहे का? यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडलेल्या होत्या. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा वॉर्ड रचना, न्यायालयीन प्रकरण, यामुळे या महत्त्वाच्या या महानगरपालिकांच्या निवडणुका या 2022 पासून प्रलंबित होत्या. अखेर 15 डिसेंबर 2025 रोजी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. एकूण 29 महानगरपालिकांमध्ये सुमारे 3.5 कोटी मतदार मतदान करणार आहेत. ही निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतरची पहिली मोठी राजकीय लढत असणार आहे. 2024च्या या विधानसभेत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं होतं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. आता स्थानिक पातळीवरती असणाऱ्या या निवडणुकांमध्ये महायुती आपली पकड मजबूत करू पाहते आहे, तर महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येऊन सत्ताधारी पक्षांना आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच महायुतीच्या नेत्यांच्या बैठका आणि चर्चा सुरू झाल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून फारशी हालचाल झालेली दिसत नाहीये. हा फरक नेमका कशामुळे, याचंच विश्लेषण पुढे करूया. तर एका बाजूला असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो की महाविकास आघाडी या निवडणुकीला पुरेसं गांभीर्यानं घेत नाहीये का? कारण विधानसभेनंतर महाविकास आघाडीत अंतर्गत समन्वयाचा अभाव दिसला होता. आता महानगरपालिका निवडणुकीतही ती स्थिती दिसतीये का असं वाटतंय. पुण्यात तर महाविकास आघाडीच्या 3ही घटक पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे असं काही स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. एकीकडे काँग्रेसने मुंबईत टिळक भवनात बैठक देखील घेतलेली आहे, तरीही राज्य पातळीवरती एक सूत्रता दिसत नाहीये. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य समेटाच्या चर्चा सोडल्या तर इतर कुठलीही ठोस अशी हालचाल समोर येत नाहीये किंवा ती दिसत नाहीये. तर दुसरीकडे महायुती सत्तेच्या जोरावरती जलद निर्णय घेते आहे. याचा अर्थ असा नाही की महाविकास आघाडी पूर्णपणे निष्क्रिय आहे, पण त्यांची तयारी तुलनेनं मंद दिसते आहे. कदाचित रणनीती आखणीला वेळ लागत असेल. महायुतीची आक्रमक तयारी पाहता असं वाटू शकतं की महाविकास आघाडी काहीशी हातबल झालेली आहे का? कारण महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सातत्यानं बैठका होत आहेत. पुण्यात भाजप आणि अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असली तरीही इतरत्र जागा वाटपाची चर्चाही जोरात सुरू आहे. सत्तेचा लाभ घेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि निधीच्या बाबतीत महायुतीला फायदा आहे. या उलट महाविकास आघाडी विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांच्याकडे तेवढी ताकदही नाही आणि रसदही नाही. विधानसभेतील पराभवानंतरही त्यांच्यात पूर्ण विश्वासार्ह समन्वय निर्माण झालेला दिसत नाहीये. त्यामुळे महायुतीची धडपड पाहून महाविकास आघाडी काहीशी बचावात्मक भूमिकेत दिसते आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये एक संघपणाचा अभाव. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. विधानसभेत एकत्र लढले तरी निकालानंतर पक्षांमध्ये समन्वय कमी झाला. आता महानगरपालिका निवडणुकीत पुण्यासारख्या काही शहरांमध्ये एकत्र येण्याच्या घोषणा आहेत, पण मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेमुळे काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे शरद पवार गट आणि उद्धव सेना यांच्यातही काही ठिकाणी मतभेद आहेत, ते समोर येत आहेत. राज्य पातळीवरती एक समान धोरण दिसत नाहीये. या उलट महायुती सत्तेच्या जोरावरती एक संधता दिसतीये, जरी काही ठिकाणी अंतर्गत स्पर्धा असली तरीही. महाविकास आघाडीची ही शांतता किंवा मंद गती याचा थेट फायदा हा महायुतीलाच होणार आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून महायुतीला प्रचाराला आणि त्याचबरोबर ती तयारीला जास्त वेळ आणि संसाधनं मिळत आहेत. जर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप आणि त्याचबरोबर ती उमेदवारीवरून वाद निर्माण झाले तर मतांचं विभाजन होईल आणि याचा थेट फायदा हा महायुतीलाच होईल. तसंच काही अपक्ष किंवा छोटे पक्षही या संधीचा फायदा घेऊ शकतात. पण दीर्घ काळात जर महाविकास आघाडी एकत्र आली तर ती महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकते. सध्या तरी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या संयुक्त मेळाव्यांच्या किंवा मोठ्या बैठका या दिसत नाहीयेत.
फक्त स्थानिक पातळीवरती काही चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य अशा युतीची चर्चा वगळता राज्य पातळीवरती ठोस बैठका नाहीयेत. काँग्रेसने मुंबईत बैठक घेतली, पण तीही स्वतंत्र. यामुळे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसतोय. महायुतीत मात्र नेत्यांच्या बैठका सतत होत आहेत. एकंदरीतच महाविकास आघाडीत सगळं काही अलबेल आहे असं म्हणता येणार नाहीये. विधानसभेतील पराभवानंतरही मित्रपक्षांमध्ये विश्वासार्ह संवाद आणि समन्वय हा निर्माण झालेला दिसत नाहीये. जागा वाटप, उमेदवारी आणि प्रचार रणनीती यावरती एकमत दिसत नाहीये. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम आहे. निवडणुकीला अवघा 1 महिन्याचा कालावधी उरला असताना ही शांतता म्हणजे चिंताजनकच आहे. आता महाविकास आघाडी पुढे 2च पर्याय उरतात. एक तर तातडीने एकत्र बसून ठोस रणनीती ठरवणं, जागा वाटपांचा फॉर्म्युला निश्चित करणं आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा देणं, किंवा मग ही निवडणूक हातची जाऊ देऊन पुढील विधानसभेची वाट पाहणं. पण दुसरा पर्याय जर स्वीकारला तर विधानसभेपूर्वीच मानसिक पराभव पत्करावा लागू शकतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरात महत्त्वाच्या महानगरपालिकेत ठाकरे बंधूंची युती झाली तर चित्र बदलू शकतं. त्यासाठी काँग्रेसची साथही महत्त्वाची आहे. पण सध्या तरी महायुतीच प्रचारात पुढे दिसते आहे. महानगरपालिका निवडणुका या महाविकास आघाडीसाठीची मोठी संधीही आहेत आणि मोठं आव्हान देखील आहे. सत्ताधारी महायुती ही निवडणुकांसाठी सज्ज आहे, आक्रमक आहे आणि आत्मविश्वासात देखील आहे. अशा वेळी महाविकास आघाडी जर अजूनही थंड राहिली तर त्याची किंमत ही राजकीय दृष्ट्या त्यांना महागात पाडू शकते. प्रश्न इतकाच आहे की महाविकास आघाडी वेळेत जागी होणार का, की ही लिटमस टेस्ट हातातून निसटून जाणार? तुम्हाला काय वाटतं? महायुती की महाविकास आघाडी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. धन्यवाद.